हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर 2 लॉजिक गेट्स हा टॉपिक पाहत आहोत. या टॉपिकमध्ये आपण आतापर्यंत बेसिक गेट्स, डिराइव्हड गेट्स, त्याच्यानंतर डिमॉर्गन्स थिअरम्स पाहिलेले आहेत. आजचा आपला जो टॉपिक आहे युनिव्हर्सल गेट. युनिव्हर्सल गेट, नॅन्ड गेट आणि नॉर गेटला युनिव्हर्सल गेट का म्हणायचं, त्यांना युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक्स का म्हणायचं, हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता एक्झाम्पल्स पाहत आहोत की आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. समजा नॅन्ड गेटला जर हा युनिव्हर्सल गेट आहे तर नॉट युजिंग नॅन्ड किंवा अँड युजिंग नॅन्ड हे आपण पाहिलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये. म्हणजेच काय, हे नॉट युजिंग नॅन्ड आणि नॅन्ड युजिंग नॅन्ड काय आहे, तर आपण नॉट गेट बनवलेला आहे बाय युजिंग नॅन्ड या गेटच्या साह्याने, किंवा अँड गेट बनवलेला आहे बाय युजिंग नॅन्ड. म्हणजे आपल्याकडे फक्त नॅन्ड गेट असेल तर आपण काय करू शकतो, नॉटचं फंक्शन क्रिएट करू शकतो किंवा अँडचं फंक्शन आपण क्रिएट करू शकतो. म्हणजे आपल्याकडे अँडची IC किंवा अँड गेट नसला किंवा नॉट गेट नसला तरी चालेल, फक्त नॅन्ड गेट जरी असला तरी आपण ह्यांचे फंक्शनिंग करू शकतो. म्हणजे नॉट गेटचं फंक्शनिंग काय आहे तर कॉम्प्लिमेंट करू शकतो. अँड गेटचं फंक्शन काय आहे तर मल्टिप्लिकेशन, त्याला आपण प्रोडक्ट म्हणतो किंवा गुणाकार, बरोबर. तर अँड गेटचं फंक्शनसुद्धा नॅन्ड गेट करू शकतं. ठीक आहे, म्हणून त्याला युनिव्हर्सल गेट असं म्हणायचं. त्यातले दोन टॉपिक जे आहेत कोणते, नॉट गेट युजिंग नॅन्ड आणि अँड गेट युजिंग नॅन्ड, हे दोनही टॉपिक्स आपले झालेले आहेत. आजच्या लेक्चरला आपल्याला नॉर युजिंग नॅन्ड म्हणजे नॉर गेट तयार करायचं आपल्याला बाय युजिंग नॅन्ड. ठीक आहे, आता कालच्या लेक्चरला आपण अँड गेट शिकलो होतो. तर अँड गेट आठवा, थोडक्यात मी नंतर सांगणारच आहे तुम्हाला अँड गेट. तर अँड गेटचा उपयोग करून आपल्याला आता नॉर गेट क्रिएट करायचं आहे. कसा, तर लास्ट लेक्चरला आपण एक एक्झाम्पल सांगितलं होतं किंवा अँड गेट कसा क्रिएट केला होता ते अगोदर सांगतो. बघा, नीट लक्ष द्या. नॉट गेट कसा होता, तर या पद्धतीचा नॉट गेट होता. हा तुमचा नॉट गेट होता, त्याच्यामध्ये त्याला आपण एकच इनपुट ठेवलं होतं, बरोबर. म्हणजे इथे ए दिला तरी तुम्हाला काय भेटणार, ए बार. हे आपण लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केलेलं आहे. ह्या लेक्चरला मी तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही आहे. आणि नंतर आपण ह्याचाच उपयोग करून, हा आहे नॉट गेट बाय युजिंग नॅन्ड. ठीक आहे, त्यानंतर आपण अँड गेट कसा क्रिएट केला होता, तर अँड गेट म्हणजे काय, अँड गेट म्हणजे काय करतो तो, तर ए आणि जर दोन इनपुट्स असतील समजा ए आणि बी, तर ए आणि बीचं काय करतो, गुणाकार करतो. आणि नॅन्ड गेट जर बघितला आपण तर नॅन्ड गेटचं आउटपुट काय असतं, ए डॉट बीचा कॉम्प्लिमेंट. मग जर आपण हा तुमचा जो काही नॅन्ड गेट आहे, हा तुमचं काय आहे नॅन्ड गेट, याचा आउटपुट जर तुम्ही इनपुटला ए आणि बी दिलं तर आउटपुटला काय येईल, ए डॉट बीचा कॉम्प्लिमेंट, बरोबर, ए डॉट बीचा बार. ह्याच्याच पुढे जर तुम्ही काय केलं तर एक अजून नॉट गेट जोडला, जो की बाय युजिंग नॅन्ड आहे, म्हणजे हा. ठीक आहे, हा आपण इथे यूज केलेला आहे समोर. हा जर यूज केला तर काय होईल बरं, हा काय करतो, हा नॉट काय करतो तर इनपुटचं कॉम्प्लिमेंट करतो. इनपुट काय, ए डॉट बीचा बार, हे त्याचं काय आहे इनपुट आहे, बरोबर. त्याचं काय केलं त्यांनी, बार केला, बरोबर. आता हे इनपुट आहे, इनपुटचं काय करेल तो बार करेल, म्हणजे ते डबल कॉम्प्लिमेंट झालं. आणि आपल्याला बेसिक मॅथमॅटिक्स माहिती आहे की कोणत्याही गोष्टीचा डबल कॉम्प्लिमेंट किंवा डबल इनव्हर्स हा काय असतो, 0 असतो. म्हणजे तो काय असतो, 0 होतो, कारण तो एकमेकांस कॅन्सल होतो. म्हणजेच काय, तर इथे उत्तर जे येणार आहे ते काय येणार आहे, फक्त ए डॉट बी. तुम्हाला उत्तर भेटलं ए डॉट बी. कोणाचं उत्तर भेटलं, तर अँडचं उत्तर भेटलं. म्हणजे याने आउटपुट, इनपुट दिलं ए बी, आउटपुट काय भेटलं ए इंटू बी. हे काय झालं तुमचं आउटपुट. इनपुट काय दिलं तर ए बी इनपुट्स दिले होते. म्हणजे कशाचं फंक्शनिंग क्रिएट झालं, तर अँड गेटचं फंक्शनिंग क्रिएट झालं. मात्र तुम्ही गेट्स कोणते वापरलेले आहेत, इथे नॅन्ड यूज केला आहे तुम्ही, आणि इथं पण नॅन्ड यूज केला फक्त बाय युजिंग नॉट, बरोबर. म्हणजे नॉट गेटसारखा तो नॅन्ड आहे, समजलं आहे. तर असा आपल्याला काय तयार करायचं, आता हे तुमच्या लक्षात आलं तुम्हाला. ठीक आहे, अँड गेट कसा क्रिएट झाला, तर ह्या दोन गोष्टींचा मिळून अँड गेट तयार झाला. एक नॅन्ड वापरायचा आणि पुढं काय वापरायचा, नॉट वापरायचा, तर काय तयार होतो, अँड तयार झाला. आता डी मॉर्गनचा फर्स्ट थिअरम आठवा. डी मॉर्गन्सचा जो काही डी मॉर्गन्स नावाचा शास्त्रज्ञ आहे, डी मॉर्गनचा फर्स्ट थिअरममध्ये, सेकंड थिअरममध्ये काय सांगितलं होतं, सेकंड किंवा फर्स्ट दोन्ही पण आठवा. ठीक आहे,
सेकंड थिअरममध्ये काय सांगितलं होतं की डी मॉर्गन्स थिअरमने असं सांगितलं होतं की बाबा नॉर गेट, आपल्याला तर नॉर तयार करायचा आहे, नॉर गेट हा इक्वल असतो कोणाच्या, बबल्ड अँड गेटच्या इक्वल असतो. मग आपल्याला अँड गेट माहिती आहे कसा तयार होतो, बाय युझिंग नॅन्ड, बरोबर, नॅन्ड गेट, बरोबर. हा अँड गेट जो आहे तो बाय युझिंग नॅन्ड कसा तयार होतो हे आपण आता स्लाईडमध्ये बघितलं. तर काय करायचं, इनपुटला फक्त काय करायचे, बबल टाकायचे. म्हणजे बबल्ड अँड गेट जर तयार केला तर कोण तयार होतो, नॉट गेट तयार होतं. ठीक आहे, मग आपण आता सगळ्यात अगोदर अँड गेटची डायग्राम क्रिएट करून घेऊयात. कशी होती अँड गेटची डायग्राम, अगोदर एक काय होता, नॅन्ड होता आणि नॅन्डच्या पुढं काय होता, एक नॉट गेट, बाय युझिंग तो पण नॅन्डच, बरोबर. ही झाली अँडची, म्हणजे मी याला डॉटेड लाईन टाकतो. ही डायग्राम कोणाची आहे, तर ही डायग्राम आहे अँडची डायग्राम बाय युझिंग नॅन्ड, बरं का, बाय युझिंग नॅन्ड. ठीक आहे, आपण ते थेरॉटिकली नंतर सॉल्व करून बघणार आहे. ठीक आहे, एक्सप्रेशनने ते सॉल्व करून बघणार आहे. ठीक आहे, आता काय करायचं, इनपुट साईडला बबल टाकायचे. बबल म्हणजे काय रे, तर नॉट गेट टाकायचे. मग हा कोणता गेट आहे, हा कोणता गेट आहे, तर नॉट गेट आहे बाय युझिंग नॅन्ड. मग तो आपल्याला इथं प्लेस करायचा आहे. कुठे, इनपुट साईडला. मी छोटेसे काढतो. ठीक आहे, दोनही इनपुट्सला. तर काय तयार झाला आपला आता हा नॉर. ठीक आहे, आता आउटपुटला काय आलं पाहिजे बघा. नॉर गेटचं फंक्शन काय आहे, नॉर गेट काय करतो, तर ॲडिशन करतो दोन इनपुटची आणि त्याचं काय करतो, कॉम्प्लिमेंट करतो. हे नॉरचं आउटपुट आहे. हे नॉरचं आउटपुट येतं आहे का नाही आपण चेक करूयात. ठीक आहे, बघा डायग्रॅमॅटिकली समजून घ्या अगोदर. इनपुटला काय दिलं तुम्ही, ए दिला. हा ए, हा इथे काय आहे, हा नॉट गेट आहे. हा नॉट गेट काय करेल, त्याचं एचा बार करेल. हा सुद्धा बीचं काय करेल, बार करेल. ठीक आहे, नॅन्ड गेट काय करत असतो, नॅन्ड गेट काय करतो, तर डॉट आणि कॉम्प्लिमेंट करतो. कोणाचं, इनपुटचं. मग आलेले इनपुट्स इथं लिहा. कोणते इनपुट्स आहेत, तर ए बार आहे बघा, हा इथे ए बार आहे, इथे बी बार आहे. ते इनपुट्स तुम्ही इथे लिहा, ए बार आणि बी बार. ठीक आहे, पुढं गेल्यावर काय होतं बघा, पुढं गेल्यावर काय होतं, ह्या आलेल्या इनपुटचं काय केलं त्यांनी, काय केलं, तर नॉट गेट केलं. म्हणजे काय केलं, इन्व्हर्जन केलं. हे इथे इनपुट आलं, हे जे काही आपण आता काढलेलं आहे हे काय केलं आहे, हे कुठलं इनपुट आहे, तर ह्याचं इनपुट आहे. हे आता इथं प्लेस करायचं आपल्याला, इथं आलं, बरोबर. आता याच्या आउटपुटला काय येईल, तर हा काय करेल, ह्या इनपुटचं इन्व्हर्जन करेल. इनपुट काय आहे, इनपुट काय आहे, सॉरी, इनपुट आहे ए बार डॉट बी बार आणि त्याचं कॉम्प्लिमेंट. आणि तो काय करेल, इथे आउटपुटला त्याचं काय करेल, परत कॉम्प्लिमेंट्स करेल. कारण इनपुट हे ह्याचं काय करेल, तो डबल कॉम्प्लिमेंट करेल. डबल कॉम्प्लिमेंट नेहमी काय होत असतं, कॅन्सल होत असतं, बरोबर. डबल कॉम्प्लिमेंट नेहमी काय होत असतं, इक्वल्स टू कॅन्सल होत असतं. बघा हे इथे काय होईल, कॅन्सल. मात्र इथं बघा एक बेसिक गोष्ट राहिली आपली. इथे ए बार आला, इथे बी बार आला, इथे पुढे काय केलं त्यांनी, ए डॉट बीचा टोटल बार केला. पण इथे आपण जर सॉल्व करून घेतलं, इथे एक सॉल्युशन जर आपण क्रिएट करून घेतलं, वरती पण सॉल्व करता येईल, पण ते थोडंसं अवघड जाईल. म्हणजे इथे पण आपल्याला सॉल्व करता येईल. हे जे काय खूप अवघड एक्सप्रेशन तयार झाले हे सॉल्व करता येईल. मात्र इथे जर आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर बघा एक रूल आहे की बाबा बेसिक रूल आहे की जर कॉम्प्लिमेंट आपल्याला वरचं काढायचं असेल, कॉम्प्लिमेंट अगोदर सॉल्व करायचं असेल, म्हणजे हे कॉम्प्लिमेंट जे आहे ते दोघांना वाटून जर द्यायचं असेल तर काय होतं बघा. कॉम्प्लिमेंट जर वाटून द्यायचं असेल तर काय होतं बघा. म्हणजे काय करायचं, थोडक्यामध्ये मी नेहमी एक्झाम्पल देताना सांगतो की बाबा ही वरची जमीन आहे, ही दोन भावांची आहे. ही एची जमीन आहे आणि बीची पण जमीन आहे. ठीक आहे, यांना ही एक्स्ट्रा भेटलेली जमीन आहे. यांच्याकडे ऑलरेडी ही थोडी जमीन आहे. जमीन म्हणजे मी बार आहे बरं का, असं म्हणतो आहे. एकडे एवढी आहे, बीकडे एवढी आहे. मात्र ही काय करायची, आता त्या दोघांना वाटून द्यायची. मात्र वाटून देताना मधलं रिलेशन बघा, मधलं रिलेशन काय आहे, तर डॉटचं रिलेशन आहे. ते नेहमी चेंज होत असतं, बरोबर. मग ज्यावेळेस वाटणी होती त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे दोन भावांमधलं रिलेशन काय होणार आहे, बदलणार आहे. पहिल्यासारखं रिलेशन राहणार आहे का,
जे काय असेल कोणतं पण रिलेशन असू शकतं. अगोदर ते चांगले असतील नंतर वाईट होतील वाईटनी झाल्यानंतर, किंवा अगोदर वाईट असतील तर नंतर चांगले होतील, जे काय असेल. आलं लक्षात? तर असं एक एक्झाम्पल म्हणून समजून घ्या. हे काही वाटणीचा भाग नाही आहे, एक तुम्हाला समजण्यासाठी मी एक एक्सप्लेनेशन देतो आहे. तर बाबा ही जमीन जी आहे मी डार्क करतो आहे आता, ती जमीन ती काय ते ह्या दोघांना वाटून द्यायची. तर बाबा एला ही त्याची जमीन देऊन टाकली, बरोबर, बीला ही त्याची जमीन देऊन टाकली, ही याची वाटणी केलेली आहे, बरोबर. आता मधलं रिलेशन काय झालं, चेंज. ते काय होतं, नेहमी डॉटचा होतो, काय होतो, प्लस, आणि प्लसचा होतो डॉट. म्हणजे प्रोडक्टचा प्लस होतो आणि प्लसचा प्रोडक्ट होतो, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता मध्ये काय होता, तर डॉट होता, त्याचा काय झाला, प्लस. आणि आपल्याला दुसरी एक बाजू माहिती आहे की बाबा कॉम्प्लिमेंट्स ऑफ कॉम्प्लिमेंट काय होतं असतं, कॅन्सल, बरोबर. म्हणजे शेवटला काय राहिलं, ए प्लस बी. ठीक आहे. आता परत इथे येऊयात. मी आता हे सगळं खोडतो. हे थोडंसं कन्फ्युजन करणारं होतं, त्याच्यामुळं मी हे परत खोडलं आहे आणि तुम्हाला परत एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. बघा इनपुट काय होतं, इथे हे इनपुट होतं, त्याला आपण सॉल्व करून शेवटला इनपुट काय भेटलं आहे, आउटपुट काय भेटलं आहे, तर हे ए प्लस बी. ते कुठं आता आलं आहे, इथे आलं आहे. ठीक आहे. इथे काय भेटला, ए प्लस बी. ह्या ए प्लस बीचा हा नॉट गेट काय करील, हा नॉट गेट काय करील, ए प्लस बीचा कॉम्प्लिमेंट करील. हा ए प्लस बी इनपुट आहे, त्याचं काय केलं त्यांनी, कॉम्प्लिमेंट केलं. आता मला सांगा, हे ए प्लस बी, मी पेन चेंज करतो म्हणजे थोडंसं वेगळं वाटेल. ए प्लस बी हे जे आउटपुट आलेलं आहे, हे आउटपुट कोणासारखं आहे, कोणासारखं आहे, तर नॉर गेटसारखं आहे. बघा नॉर गेटचं आउटपुट काय असतं, नेहमी ए प्लस बीचा बार, टोटल बार, बरोबर. भेटले तुम्हाला ए प्लस बीचा बार. म्हणजेच काय, आपण जी डायग्रॅम क्रिएट करतो, हा जो काही नॉर गेट आहे, ठीक आहे, ए बी दिल्यानंतर हा नॉर गेट आउटपुट काय देतो, ए प्लस बीचा बार. म्हणजे ही डायग्रॅम इज इक्वल टू, ही जी डायग्रॅम काढलेली आहे, ही टोटल डायग्रॅम, ही डायग्रॅम कशी आहे, दोन्ही पण इक्वल आहे. मात्र फक्त इथं नॉर गेट वापरला होता, इथं काय वापरला आहे, फक्त नॅन्ड गेट वापरलेला आहे. म्हणजे नॅन्ड गेटचा वापर करून आपण कोणाचं आउटपुट काढलं, तर नॉर गेटचं आउटपुट काढलेलं आहे. समजलं आहे सगळ्यांना थोडक्यामध्ये. इथे नॉर गेटचं आपलं आउटपुट इक्वेशन आलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचा गेट, नेक्स्ट आपण काय घेऊयात, चौथ्या नंबरचा, ऑर युजिंग नॅन्ड. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला ऑरचं फंक्शनिंग करायचं आहे. ऑरचं फंक्शनिंग काय असतं, तो ॲडिशन करतो इनपुटची. इनपुटला तुम्ही किती द्या, आता समजा आपण ए आणि बी इनपुट्स दिले, तर आउटपुट काय करेल, तो ए आणि बीचं ॲडिशन. ठीक आहे. युजिंग नॅन्ड. आता नॅन्डचा वापर करायचा आहे मात्र, आपल्याला नॅन्डचा वापर करायचा. ठीक आहे. आता मगाची डायग्राम आपण परत क्रिएट करू. मगाशी कोणता होता, नॉरची डायग्राम बघा इथं बघून घ्या कशी आहे. दोन इनपुटला काय आहे, बबल्स आहेत, पुढे नॅन्ड आहे आणि नॉट गेट आहे. म्हणजे ही डायग्राम तुम्हाला काय करायची आहे, परत प्लेस करायची आहे. कारण बेसिक सांगतो चला. कारण का, नॉर गेट आणि ऑर गेट कसे आहेत, एकमेकांच्या अपोजिट आहेत, इक्वल नाही. इक्वल केव्हा, ज्यावेळेस याला काय करायला जाईल, टोपी घातली जाईल, किंवा याची टोपी काढून टाकली जाईल. आलं का लक्षात, त्यावेळेस ते इक्वल असतील. म्हणजे ते दोघं कसे आहेत, एकमेकांच्या अपोजिट आहेत. म्हणजे याचं इक्वेशन काय आहे, तर ए प्लस बीचा बार, आणि हा काय करतो आहे, ए प्लस बी. म्हणजे ह्याचं आपण जर कॉम्प्लिमेंट केलं, परत एकदा कॉम्प्लिमेंट केलं, तर काय होईल रे, म्हणजे ह्या ऑरला आपण काय केलं, कॉम्प्लिमेंट, किंवा नॉरला आपण काय केलं, डबल कॉम्प्लिमेंट टाकलं. ह्या नॉरची मगाची डायग्राम होती, हे सध्या तात्पुरतं हे एक्सप्रेशन विसरून जा. ठीक आहे. आपण काय केलं, नॉर गेटला, एक मिनट, हां आता बघा, हा नॉर गेटचा आउटपुट आहे. ह्या नॉर गेटच्या आउटपुटला आपण अजून एकदा काय केलं, कॉम्प्लिमेंट दिलं, तर काय होईल, हे कॉम्प्लिमेंट कॅन्सल होऊन जाईल आणि आउटपुट काय भेटेल, फक्त तुम्हाला ए प्लस बी. ते कोणाचं आउटपुट असेल, ऑर गेटचं. आपल्याला मगाचीच डायग्राम क्रिएट करायची आहे, फक्त पुढं काय टाकायचं आहे, एक अजून नॉट गेट टाकायचं आहे बाय युजिंग नॅन्ड. तर कोणाचं आउटपुट तयार होईल, ऑर गेटचं आउटपुट तयार होईल. मगाची डायग्राम मी परत काढतो बघा, नीट लक्ष द्या. मगाची डायग्राममध्ये काय होतं, तर इथं नॉट गेट होता एसाठी, इथे बीसाठी नॉट गेट होता, इथे ए, इथे बी, त्याचा ए बार झाला, इथे बी बार झाला. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर काय होता,
नॅन्ड, एक नॅन्ड गेट होता बरोबर. हा बबल नॅन्ड तयार झाला. पुढे गेल्यानंतर काय झाला तर एक इन्व्हर्टर होता, म्हणजे काय होता, नॉट गेट बाय युजिंग नॅन्ड बरोबर. हा नॉट गेटची डायग्रॅम ही नॉट आणि ही नॅन्ड बरोबर. म्हणजे हे पण नॉट गेट जरी असला तरी ते आहे काय डायग्रॅम दिसायला कोणती आहे, नॅन्डचीच आहे, म्हणजे सगळे नॅन्डच आहे तिथं, मात्र एक फंक्शनिंग सांगतोय मी. ठीक आहे. पुढे काय केलायचं आता, ही तुमची जी डायग्रॅम तयार झाली ही कोणती डायग्रॅम तयार झाली तर ही झाली नॉरची डायग्रॅम तयार. याला दुसऱ्या पेनने करतो, समजून घ्या, समजायला खूप सोपं आहे हे. ही जी डायग्राम आहे ही कोणती आहे, ही नॉर आहे. नॉरला काय करायचं आहे, शेवटला आपल्याला अजून एक नॉट गेट टाकायचं आहे. ठीक आहे. आता मगाच्याच एक्झाम्पलमध्ये आपण जाऊयात. मगाच्या एक्झाम्पलला शेवटला काय भेटत होतं आपल्याला, शेवटला काय भेटत होतं, हे आउटपुट भेटत होतं. काय भेटत होतं, A+B. मग मी डायरेक्ट इथे लिहून टाकतो, परत आपल्याला ते सॉल्व करण्याची गरज नाही. इथे भेटत होतं तुम्हाला A+Bचा बार बरोबर. कुठं भेटलं ते, इथे. आता ह्या A+Bचा बार हे काय आहे, ह्या नॉट गेटचं काय आहे, इनपुट आहे. मग ते इनपुट मी जसंच तसं लिहितो परत बरोबर. आणि ह्या नॉट गेट त्याचं काय करेल, आता कॉम्प्लिमेंट करेल. कॉम्प्लिमेंट काय होईल, कॅन्सर A+B बरोबर. हेच A+B आपल्याला कुठे भेटत होतं बघा, नीट बघा, A+B कुठे भेटत होतं, इथं भेटत होतं बघा. म्हणजे आपण हे पुढची डायग्राम नाही जरी काढली तरी आपल्याला आउटपुट येईल. म्हणजे हीच डायग्राम आपण बघा कशा पद्धतीने काढू शकतो बघा. म्हणजे काय तर हा नॉट गेट कॅन्सल करायचा आणि हा नॉट गेट कॅन्सल करायचा. डायग्राम फक्त केवढी काढायची, एवढी. कशी बघा, म्हणजे ही पण डायग्राम तुम्ही काढू शकता, ही पण बरोबर आहे, ही आतावरची जी काढली ती, किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सिंपल ही पण डायग्राम क्रिएट करू शकता. हे इथं तुम्हाला काय भेटेल, A+B जे आपण मगाशी सॉल्व केलेलं आहे बाय युजिंग बुलियन अल्जेब्रा. त्याला बुलियन अल्जेब्रा म्हणतात. हे जे आपण काल मगाशी सॉल्व केलं ना बघा, इथे खाली जमीन वाटून दिली, मग ती कॅन्सल झाली वगैरे वगैरे, तर हे बुलियन अल्जेब्राने आपण सॉल्व केलं. शेवटला तुम्हाला A+B भेटलं, ते आपण इथे प्रूफ केलं, A+B भेटलं. म्हणजे ही पण डायग्राम तुम्ही क्रिएट करू शकता किंवा ही पण डायग्राम क्रिएट करू शकता, जी तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही तिथे लिहू शकता. समजलं आहे. ऑर युजिंग नॅन्ड, इथे ऑरचं फंक्शनिंग आलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथे काय लक्षात आलं की नॅन्ड गेट हा ऑर गेटसारखा सुद्धा फंक्शन करू शकतो. समजलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता याच्यानंतर आपल्याला XOR गेट पण आहे. XOR गेट पण आपण थोडक्यामध्ये समजून घेऊयात 2 मिनिटामध्ये. चला, आता XOR 5वा जो आहे, XOR युजिंग नॅन्ड. परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला की नॅन्ड गेट किंवा नॉर गेट किंवा युनिव्हर्सल गेट कोणते, आणि त्या युनिव्हर्सल गेट चे एक्झाम्पल्स द्या. ठीक आहे. तर मग तुम्हाला कोणते पण 3 एक्झाम्पल्स द्यायचे आहेत. मग ऑर गेट बाय युजिंग नॅन्ड करा, किंवा नॉट गेट बाय युजिंग नॅन्ड करा, अँड गेट बाय युजिंग नॅन्ड करा, नॉर गेट बाय युजिंग नॅन्ड करा. ठीक आहे. पण XORची डायग्राम खूप मोठी आहे, त्याच्यामुळं शक्यतो XORकडे जाऊ नका. पण जर सेपरेटली प्रश्न विचारला बोर्डाने की XOR बाय युजिंग नॅन्ड डायग्राम ड्रॉ करा, तर त्यावेळेस हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे, म्हणून आपण तो घेतो आहे. तर बघा, XORचं फंक्शन काय किंवा XORचं बुलियन इक्वेशन काय आहे, तर XORचं बुलियन इक्वेशन आहे y = AB बार प्लस A बार B बरोबर. हे त्याचं काय आहे, फंक्शन आहे. मग इथे आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने जाणार आहे. लॉजिक डायग्रामनुसार आपण इथे डायग्राम्स क्रिएट करणार आहे. बघा कशा त्या, तर इथं तुम्ही हा डॉट आहे म्हणजे इथे तुम्ही काय वापरणार, तर अँड गेट वापरणार. इथे सुद्धा डॉट आहे म्हणजे तुम्ही कोणता गेट वापरणार, अँड गेट वापरणार. आणि मध्ये कोणता आहे तर प्लस आहे म्हणजे तुम्ही काय वापरणार, ऑर गेट वापरणार. त्याच्यानंतर इथे B बार आहे. B बार म्हणजे इथे तुम्ही काय यूज करणार, त्याचं बार करण्यासाठी नॉट गेट. आणि इथे A बार आहे म्हणजे इथे तुम्ही काय यूज करणार, इथे पुन्हा नॉट गेट.
म्हणजे याची जर लॉजिक डायग्रॅम आपण काढायला गेलो, लॉजिक डायग्रॅम तर लॉजिक डायग्रॅम कशी क्रिएट होईल बघा. इथे अँड गेट, ऑर गेट, अँड गेट आणि वरती नॉट गेट. म्हणजे कसा, आपण फॉर एक्झाम्पल आपल्याकडं 2 इनपुट्स आहेत, एक ए आहे आणि एक बी आहे. तर इथे सगळ्यात अगोदर तुम्हाला बीचा बार करायचा आहे, बरोबर. म्हणून मी काय करतो, इथे मी एक बेसिक डायग्रॅम काढतो. ही बाय युझिंग नॅन्ड नाही, ह्याचं आपलं कन्व्हर्जन करायचं बाय युझिंग नॅन्डचं. पुढे काय होता, अँड गेट होता, बरोबर. तसंच इकडे काय होता, इथे एचा बार होता आणि बी डायरेक्टली होता. पुढे आहे अँड, आणि या दोघांची काय केली होती ॲडिशन करण्यासाठी आपण काय वापरतो, तर ऑर गेट वापरतो. तर हा होता ऑर. तर हा जो वाय आहे, हा वाय म्हणजे कोणता वाय आहे, तर हा बघा कसा, ते आपण थोडक्यात समजून घेऊयात. बघा नीट डायग्रॅमकडे बघा. इथे काय झाला तुमचा बीचा बी बार, हे इथं बी जोडला आहे, बीचा काय झाला बी बार, हा ए डायरेक्टली जाईल ए, म्हणजे इथं काय होईल, हा ए इंटू बी बार झाला. अँड गेट काय करतो, गुणाकार करतो, हे आपल्याला माहिती आहे. हा अँड गेट आहे, हा अँड गेट आहे, हा नॉट गेट आपल्याला कॉम्प्लिमेंट करतो माहिती आहे ना, हा काय ऑर आहे. ठीक आहे. इथे काय होईल, हा ए आहे, एचा काय झाला ए बार झाला, हा ए होता, हा बी आहे तर बी कम्प्लिटली असाच आहे. तर याचं काय होईल, ए बार इंटू बी, बी इंटू ए बार म्हणू शकता किंवा बी बार इंटू ए म्हणू शकता. पण आपल्याला एक सोपं आहे, ए पहिला घ्यायचं बी नंतर घ्यायचं, म्हणून ए बी बार आणि ए बार बी. ठीक आहे. ह्यांची काय करेल, हा ॲडिशन करेल दोन इनपुटचे. एक इनपुट आहे ए प्लस बी आणि दुसरं इनपुट आहे ए बार बी. यांची काय केली त्यांनी ऑर गेटनी ॲडिशन केली, म्हणजे आउटपुट तुम्हाला काय भेटलं, ए बार बी प्लस ए बी बार, बरोबर. कसंही म्हणा. तर अशा पद्धतीने आपल्याला हे भेटलेलं आहे. ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला करायचं. आता आपलं तुम्हाला माहिती आहे नॉट गेट कसा काढायचा बाय युझिंग नॅन्ड, अँड गेट कसा काढायचा माहिती आहे तुम्हाला, ऑर गेट कसं काढायचं आहे हे पण माहिती आहे. हेच आपल्याला इकडे खाली पुट करायचं आहे. थोडीशी मोठी डायग्राम होणार आहे. आता आपल्याकडे 2 इनपुट आहेत, हा एक ए आहे एक बी आहे. चला तर नॉट गेट, पहिलं ए डायरेक्टली आहे, बी कसा आहे बाय युझिंग नॉट गेट आहे. आता इथे सगळे नॅन्ड गेट वापरायचे बरं का आपल्याला, इथे कोणताही सेपरेटली वापरायचं नाही आहे. इथे आपल्याला सगळे नॅन्ड वापरायचे, कारण आपल्याकडे फक्त आपण असं म्हणतो की नॅन्ड गेट हा युनिव्हर्सल गेट आहे, म्हणजे आपल्याकडे एक गेट असलं तर आपण सगळे आउटपुट क्रिएट करू शकतो. पुढं काय वापरायचं आपल्याला, अँड गेट वापरायचं आहे. ठीक आहे. याच्या पुढं आपण अँड गेट वापरलं होतं बघा. आता ही डायग्राम क्रिएट झाली. आता अँड गेटसाठीची डायग्राम, तर अँड गेटसाठीची डायग्राम कशी होती, तर नॅन्ड होता आणि त्याला पुढं काय केलं तर आपण नॉट जोडला होता. ठीक आहे. म्हणजेच ही डायग्राम कशाची झाली, अँडची झाली. ठीक आहे. आता असंच कोणासाठी काढायचं आपल्याला, हे आउटपुट काय आलं इथं, इथे आउटपुट आलं ए बी बार. ठीक आहे. आता पुढे आता काय आपल्याला ए बार बीसाठी काढायचं आहे. मग हा ए निघाला, त्याला तुम्ही काय केलं, नॉट गेट टाकला, त्याचा ए बार झाला इथे. हा बी निघाला, याला काय करायचं आहे डायरेक्टली सेम परत अँड गेट काढायचं आहे तुम्हाला. अँड गेटसाठी तुम्ही काय करता, एक नॅन्ड काढता आणि पुढे त्याला काय जोडता, नॉट जोडता बाय युझिंग नॅन्ड. इथे काय तयार होईल, ए बार बी. समजलं आहे. मी पुन्हा एकदा दुसरा पेनने डायग्राम ड्रॉ करतो. हा आहे अँड. ठीक आहे. ओके. आता काय राहिलं, ऑर गेट. ऑर गेट कसा होता आपल्याला, ऑर गेटची डायग्राम आठवते. 2 इनपुटला 2 बबल होते, नॉट गेट, बरोबर. हा नॉट गेट होता. आत्ताच मग अशा आपण ही डायग्राम ड्रॉ केली होती. ठीक आहे. हा तयार झाला आपला. बघा मग अशी ही डायग्राम आपण क्रिएट केली होती. ही काय आहे, तर ऑर गेटची डायग्राम आहे. ही डायग्राम कसली आहे, ऑर गेटची डायग्राम आहे. बघा वरती आपण ऑर गेट होता ना इथे, हा जो ऑर गेट होता त्या ऑर गेटला इथं ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे. आणि इथं तुम्हाला काय भेटलेलं आहे, आउटपुट शेवटला वाय जे काय असेल हे 2 इनपुटचं ॲडिशन असणार आहे.
ए बी बार अधिक ए बार बी. समजलं बाय युजिंग नॅन्ड. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे डायग्रॅम ड्रॉ करायची असते. तर अशी ही एक्सॉरचं फंक्शनसुद्धा नॅन्ड गेट करू शकतो. आणि म्हणून त्यांना काय म्हणायचं सगळ्यांना, तर युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक्स किंवा युनिव्हर्सल गेट असं म्हणायचं. समजलं आहे सगळ्यांना. हा टॉपिक आपण इथं संपूयात. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला हाफ ॲडर आणि फुल ॲडर चालू करायचा